नमस्कार सर्व पालकांना. आपण आता 11 पासून 99 पर्यंतच्या संख्यांची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत हा भाग मुलांचा घेत आहोत. त्यांच्या वयोगटानुसार याची काठिण्य पातळी थोडीशी जास्त आहे, समजण्याला थोडासा अवघड असा हा भाग आहे, परंतु वेगवेगळ्या पद्धतीने हा भाग समजून देण्याचा मी मुलांना प्रयत्न करत आहे. तर सारणी पद्धतीने प्रथम संख्याज्ञान त्यांना झालेलं आहे. अजून थोडी आवृत्ती म्हणजे उजळणीची गरज आहे, पण स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत हा भाग समजण्यापूर्वी दशक आणि एकक याचं दृढीकरण केलेलं आहे. आणि पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी तक्ता पद्धतीने स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत प्रत्येक अंकाची कशी येऊ शकते हे सांगितलेले आहे. ही एक वेगळी पद्धत आहे. पालकांनी उजळणी घेण्याच्या दृष्टीने पालकांच्यासाठी हा खास व्हिडिओ मी तयार केलेला आहे की ही संख्या आहे 58. तर यामध्ये 8ची दर्शनी किंमत 8च, स्थानिक किंमत 8, कारण हे एककाचं घर आहे. त्यानंतर 5 हे दशक स्थानी असल्यामुळे त्याची दर्शनी किंमत 5 आणि स्थानिक किंमत 50. अगदी त्याच पद्धतीनं ही संख्या आहे 68. याच्यामध्ये 8 एककाच्या घरात असल्यामुळे त्याची दर्शनी म्हणजे समोर दिसणारी किंमत 8, स्थानिक म्हणजे स्थानानुसार किंमत 8, कारण हे एककाचे स्थान आहे. अगदी त्याच पद्धतीनं 6 दशकस्थानी आहे, त्यामुळे त्याची दशकस्थानी जरी असली तरी प्रथम दर्शनी दिसणारी त्याची किंमत 6च आहे आणि स्थानानुसार किंमत 60 आहे, कारण त्याचं स्थान आहे ते दशकाचं आहे. या पद्धतीनं अजून वेगवेगळे संख्या देऊन मुलांची उजळणी तुम्ही घेऊ शकताय. त्यानंतर हा भाग त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये पुस्तकामध्ये आलेला आहे की अधोरेखित अंकांची दर्शनी व स्थानिक किंमत ओळखणे. यामध्ये संख्या, त्यामध्ये एखादा अंक असा अधोरेखित केला जातो, म्हणजे त्याच्या खाली रेघ दिली जाते. हे मुलांना मी समजावून सांगितलेलं आहे, पुस्तकात ते सोडवून घेतलेलं आहे. त्याची दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत कशाची, तर अधोरेखित अंकाची. या ठिकाणी 75 हा अंक आहे, तर 5 ही संख्या अधोरेखित केलेली आहे. संख्या नव्हे, अंक. 5 हा अंक अधोरेखित केलेला आहे. 5ची दर्शनी म्हणजे दिसणारी किंमत 5, स्थानानुसार एकच स्थानावर असल्यामुळं स्थानिक किंमतसुद्धा 5. या ठिकाणी पुढची संख्या आहे 34. अधोरेखित अंकाची दर्शनी किंमत दिसणारी किंमत 3च, पण स्थानानुसार किंमत मात्र 30. या पद्धतीनं वेगवेगळ्या संख्या देऊन तुम्ही ह्या भागाची उजळणी घेऊ शकताय. स्थानिक किंमत जरी ह्या ठिकाणी समजली तर गणितात पुढं ज्या क्रिया येणार आहेत वेगवेगळ्या, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, या क्रिया सोप्या होऊन जातील. परंतु ह्या टप्प्यावर मात्र स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत, एकक आणि दशकाचे स्थान मुलांना परफेक्ट समजणे गरजेचं आहे. वर्गामध्ये दिवसभर आमची उजळणी होतच असते. तुम्ही या पद्धतीनं जादाचा सराव घ्यावा अशी अपेक्षा आहे. धन्यवाद.